साहित्य संमेलन सुरू झालं त्यावेळेस काही ठराविक वर्गातल्या लोकांचं हे साहित्य संमेलन होतं. वर्ग हा शब्द मी अर्थशास्त्रीय परिभाषेमधला वापरते आहे की एका विशिष्ट वर्गातल्या लोकांनी, एका स्तरातल्या लोकांनी संमेलन केलं होतं आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांच्यासारख्या माणसांनी त्याला म्हणलेलं होतं हे घालमोड्या दादांचं संमेलन आहे. घालमोडे दादा हा पुन्हा बोलीभाषेतला शब्द की हे तथाकथित उच्चवर्गीयांचं संमेलन आहे आणि आमच्यासारख्या सामान्य माणसांना, श्रमकऱ्यांना त्याच्यामध्ये स्थान आहे की नाही याची शंका यावी. आणि म्हणून एका अर्थाने घालमोडे दादा म्हणून ज्योतिबा फुल्यांनी त्या संमेलनावर टीका केलेली होती. लोकमताची परिभाषा त्यांनी वापरलेली होती. आणि महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडे लोक हा शब्द आदरार्थीच नेहमी वापरला आहे. लोकमत, लोककल्याण, लोकमन अशा लोकसत्ता इथपर्यंतचा शब्द आहे. तर लोक हा आदरार्थी शब्द आहे, त्यांचा आदर केलेला आहे आणि लोकांच्यामध्ये जे प्रिय असतं सर्वसामान्य लोकांच्यामध्ये त्यांचा अभिजन परंपरा ज्याला आपण म्हणतो, उच्च परंपरा ज्याला आपण म्हणतात, ती नेहमी उसनवारी करत असते. नागर आणि लोक म्हणजे जे शहरामध्ये राहिलेले आहेत इंग्रजोत्तर काळामध्ये ते नगरामध्ये राहणारे, आणि जे श्रमकरी आहेत मातीशी जुळलेले ते लोक, असा आपला एक समज आहे. परंतु गंमत अशी आहे की लोकपरंपरेमध्ये जे चाललेलं आहे आणि ते जर लोकप्रिय व्हायला लागलं तर अभिजनांच्या मधली मंडळी त्याची उचलेगिरी करतात आणि तो त्यात स्वीकार करत असतात. तो स्वीकार करत असताना तो दोन पद्धतीने स्वीकार केला जातो. पहिली गोष्ट तर त्याला तुच्छ लेखायचं आणि बाजूला टाकायचं, आणि तसं जर तो गप्प बसला तर बरं आहे. नाही गप्प बसला म्हणजे साम दाम दंड भेद अशा ज्या काही राजनीतीमधल्या गोष्टी असतात सामोपचारांनी बाजूला सारायचा प्रयत्न करायचा. नाही झाला आणि तरी तो खंबीरपणे तो समाजामधला गट उभा राहायला लागला तर मग शिक्षा करायची, त्याला पेडायचं, त्रास द्यायचा, उपद्रव द्यायचा, अशा गोष्टी बऱ्याच वेळेला होतात. आणि आपल्या समाजामध्ये, एखाद्या जातीमध्ये आणि विशेषतः देवदेवतांच्यामध्ये याची पुष्कळ उदाहरणं सापडतात. उदाहरणं द्यायला लागले तर फार वेळ होईल, तरी मी एखादं उदाहरण देईन. आणि मग तरीही नाही ऐकलं तर मग त्याचा स्वीकार करायचा आणि मग तो आमच्यातलाच कसा आहे हे सांगायचं. याचं अलीकडच्या काळातलं खूप मोठं उदाहरण म्हणजे गौतम बुद्धाचा 9वा अवतार म्हणून केलेला स्वीकार. कारण गौतम बुद्ध ज्या वेळेला अडचणीचे व्हायला लागले आणि यज्ञसंस्थेमधल्या हिंसेला विरोध करायला लागले त्यावेळेला यज्ञसंस्थेच्या पुरस्कर्त्यांना नेहमी त्रास व्हायला लागला. म्हणून पहिल्यांदा त्याला बाजूला टाकण्याचा प्रयत्न केला. तसंही होत नाही, कारण लोकमनामध्ये हिंसेबद्दल अतिशय तिटकारा निर्माण झाला. निष्कारण कशाला हिंसा करायची, आणि मग त्याचा स्वीकार केला. नुसता स्वीकार केला नाही तर 10 अवतारामध्ये त्याला 9वा अवतार करून टाकला. बुद्धाची अनुयायी मंडळी आज विचारतात प्रश्न, त्याचं उत्तर अजून कोणाला देता येत नाही, की आमच्या सगळ्या 10 अवतारांचे देव आहेत ते कुठे ना कुठेतरी असतात मूर्तीमध्ये, याच्यामध्ये. तर बुद्धाचा कुठल्या तरी देवघरामध्ये अशी स्थापना झालेली दिसते का? जे बुद्धाचे अनुयायी आहेत त्यांच्या घरामध्ये मूर्ती असते, पण आमच्या घरात गणपती असतो, राम असतो, सरस्वती असते, अन्नपूर्णा असते, अगदी खंडोबा बिरोबासुद्धा असतात, यमाई जानाई जोखाईचे सुद्धा टाक केलेले असतात. ज्यांना देवता मंडल माहिती आहे, देवघर माहिती आहे, त्यांच्या लक्षात येईल. परंतु बुद्धाची मूर्ती आमच्या देवळामध्ये, आमच्या देवाऱ्यामध्ये बसवली आहे असं काही दिसत नाही. तर हे जे गौणत्व आहे हे गौणत्व त्या परंपरेमध्ये असं चालत आलेलं असतं. एकीकडे स्वीकार तर करायचा ते जाचक होऊ नये म्हणून, आणि दुसरीकडे त्याला फार सन्मानही द्यायचा नाही, अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील.